परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्र, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ. मला असं वाटतं की हा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीसाठी मैलाचा दगड किंवा आय ओपनर असू शकतो अशी मला खात्री आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की आवर्जून पूर्ण पहा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडलं तर आपल्या आयुष्यात अशा नर्वस होणारे किंवा कुठलीही परिस्थिती अशी आली की त्या परिस्थितीचा सामना करताना आपण एकदम हताश होऊन जातो, अशा मित्रांना तुम्ही नक्कीच पाठवा. कारण व्हिडिओ आहे आय ओपनर आणि व्हिडिओचं शीर्षक आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी. हो मित्रांनो, स्वामी समर्थ आपले दैवत आहेत, माझे गुरु आहेत आणि स्वामींवरती आधारित हा व्हिडिओ आहे, ही कथा आहे, ही तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, काय होतं की आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या वळणातून आपलं आयुष्य जगत असतो ना, त्यावेळेस आपल्याला कुठल्या तरी वळणावरती संकट येतात आणि ती संकट आली की आपण अगदी हताश होतो, नाराज होतो, वेगवेगळे वाईट विचार आपल्या मनात येऊन जातात. ही जी संकट आपल्या आयुष्यात येतात आणि कालांतराने जसजसे दिवस सरत जातात त्यावेळेस आपल्याला कळतं की संकट आली आणि त्या संकटांचा सामना करण्याची हिंमत आपल्या दैवाने दिली, आपल्या देवाने दिली आणि देवासमान आपल्या गुरूंनी दिली. या संदर्भातली ही गोष्ट आहे, ही मला तुम्हाला सांगावीशी वाटते आणि खरंच तुम्ही स्किप करून पाहू नका. इतर मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवा. तर सुरू करूया गोष्ट अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, या कथेमध्ये एक परदेशात राहणारा आपला भारतीय नागरिक आहे आणि आपल्या कुटुंबाच्या काहीतरी मांगलिक कार्यक्रमासाठी म्हणजे मंगलमय कार्यक्रमासाठी तो परदेशातून जहाजाने यायला निघतो. जहाजाचा प्रवास करत असताना अचानक अशा घडामोडी घडतात. कारण अटलांटिक समुद्र आपल्याला माहिती आहे फार खवळलेला समुद्र असतो आणि त्या समुद्राच्या लाटा 15 मीटर, 20 मीटर, 40 मीटर, 50 मीटर अशा उंच उंच खवळतात आणि पाहता पाहता ते जे जहाज आहे, त्या समुद्राच्या मधून जाणारं जहाज आहे, ते असं हळूहळू हळू डगमगू लागतं. जहाजामध्ये असलेल्या प्रवाशांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि क्षणार्धात सगळ्यांच्या नजरेसमोर टायटॅनिक म्हणजे 100-125 वर्षापूर्वी घडलेली जहाजबुडीची जी घटना आहे ती समोर प्रत्येकाच्या नजरेसमोर अशी ताजी उभी राहते. आणि आपण आपली जहाज त्या टायटॅनिकच्या जहाजाप्रमाणे बुडली तर बापरे, आपलं तसं झालं तर अशी भीती प्रत्येकाच्या मनात उभी राहते. तिथेच आपला हा जो कुटुंबाच्या मांगलिक किंवा मंगलमय कार्यक्रमासाठी आलेला जो अजय असतो, म्हणजे त्या प्रवास करत असतो, तो आपल्या स्वामींना प्रार्थना करतो, स्वामींना वंदन करतो, स्वामी ह्या संकटातून मला आणि माझ्या ह्या प्रवाशांना तुम्ही वाचवा, हे सहप्रवासी माझे आहेत त्यांना तुम्ही वाचवा. परंतु मित्रांनो, थोडं पुढे गेल्याच्या नंतर जहाज असं डगमगू लागतं. हळूहळू हळू त्या उंचच्या उंच समुद्राच्या लाटा जहाजांवर येतात आणि काय सांगू तुम्हाला मित्रांनो, जहाज आता हळूहळू समुद्राला जलसमाधी घेण्याच्या तयारीत आहेत. तेवढ्या जहाजाचा कॅप्टन आणि जो बचाव गट आहे ते सगळे म्हणजे सुरक्षा दलाची जी गट असतात जहाजामध्ये, त्या जहाजाच्या बाजूला बांधलेल्या छोट्या छोट्या रबराच्या बोटी असतात, त्या पटापट खोलून त्याच्यात नागरिकांना, प्रवाशांना बसवून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि सगळे प्रवासी वाचलेत, सगळे प्रवासी बचाव बोटीतून बाहेर पडले, म्हणजे जहाजातून बचाव बोटीत गेलेले आहेत हे पाहताच कॅप्टन देवाला नमस्कार करतो आणि तो सुद्धा त्या बचाव बोटीत येतो. कारण कॅप्टनचं कर्तव्य असतं की सगळ्या प्रवाशांना वाचवल्याशिवाय तो त्या जहाजातून बाहेर पडू शकत नाही. ते कर्तव्य जहाजाचा कॅप्टन निभावतो. आणि मित्रांनो, त्याच्यातच असतो आपला सहप्रवासी, तो म्हणजे अजय. तो सुद्धा स्वामींना नतमस्तक होऊन त्या बचाव बोटीत म्हणजे उतरलेला असतो आणि ती बचाव बोट अशी जात असते. असे समुद्रातून असंख्य अशा बचाव बोटी
त्या प्रवाशांना घेऊन जहाज बुडते आणि प्रवाशांना घेऊन ती बचाव बोटी जात असतात. परत दुसऱ्या एका जहाजाला कॅप्टन फोन करतात, म्हणजे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून, नौदलाच्या माध्यमातून, इतर जहाजाच्या माध्यमातून जो आपल्यापासून जवळ आहे त्यांना सिग्नल पाठवला जातो की आम्ही खतऱ्यात आहोत, आम्ही कसं तरी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेवढ्यात मोठमोठ्या परत एकदा समुद्राच्या लाटा येतात आणि त्या समुद्राच्या लाटात एवढी मोठी जहाज बुडाली तर या छोट्या छोट्या बचाव बोटी कशा वाचतील? त्या बचाव बोटी सुद्धा त्या समुद्राच्या लाटेमध्ये बुडतात, पलटी मारतात. माणसं ज्यांनी तो बचाव बोटीमध्ये शिकताना ते एक रबराचा जॅकेट आहे तो घातलेला असतो, ते मात्र समुद्रात तरंगत पोहत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यात आपला असलेला हा अजय सुद्धा स्वतःला वाचवत असा तो पोहत पुढे काही अंतरावरती एक छोटासा टापू आहे, एक छोटस बेट आहे, त्या बेटावरती तो जाऊन पोहोचतो. मित्रांनो, थोड्या वेळाने तिथे छोट्या मोठ्या बोटी येतात. त्या बोटीमध्ये त्या समुद्रात अडकलेल्या जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना वाचवतात आणि तिथून निघून जातात. परत थोड्या छोट्या मोठ्या बोटी येतात, हेलिकॉप्टर्स येतात. अजून कुठला प्रवासी वाचलाय का किंवा कुठल्या प्रवाशाला आपली गरज आहे का म्हणून पाहतात, तर तिथे समुद्रात आता कुठलाही प्रवासी नाही. काही प्रवासी जलसमाधी घेऊनच मृत्युमुखी पडले, काही प्रवाशांना बोटीने वाचवलं तर काही प्रवाशांना हेलिकॉप्टरने वाचवलं. इकडे आपला अजय एका छोट्याशा बेटावर येतो आणि बेटावर पोहत आल्याच्या नंतर तो सर्वात प्रथम स्वामींना नतमस्तक होतो. स्वामी, तुम्ही ह्या जलसमाधीपासून माझा बचाव केलात, मी तुमचा आभारी आहे. बरं झालं तुम्ही माझ्या हाकेला धावलत. आणि तिथे मग नंतर तो प्रवासी आपला अजय काय करतो, इकडे तिकडे पाहतो, इथे कुठे आपले जनसमुदाय दिसतंय का, म्हणजे मानवी वस्ती दिसते का, तर त्या टापूवर त्याला कुठेच मानवी वस्ती दिसत नाही. जंगलातून तो हिंडतो फिरतो, त्याला कुठेही मानवी वस्ती दिसत नाही. शेवटी त्याला काहीतरी विचित्र आकराळ विकराळ प्राणी दिसू लागतात आणि त्या प्राण्यांपासून वाचण्यासाठी आपला अजय परत एकदा समुद्राच्या किनारी येतो. आता काय करावं? जंगलात जावं तर प्राण्यांचा आपण भक्षक होऊ शकतो. समुद्राच्या ठिकाणी आता आपल्याला वाचवायला कोणीच येऊ शकत नाही. 1 दिवस जातात, 2 दिवस जातात, उपाशी तापाशी अजय कसा तरी जगण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात त्याला काही ठिकाणी नारळाची उंच झाडं दिसतात. मग शेवटी तो काय करतो, अन्न पाणी वाचून अजय 1-2 दिवस काढतो. मग नंतर त्या नारळाच्या झाडांवर तो दगड मारून काही नारळ पाडतो आणि नंतर त्या नारळाला टोकदार दगडाने फोडून त्यातलंच तो पाणी पितो, त्यातलंच ते खोबरं खाऊन तो स्वतःची उपजीविका चालवतो. मग आता करायचं काय? ऊन पाऊस थंडी वारा यापासून स्वतःचा बचाव तर करायलाच पाहिजे. मग काही झाडांच्या फांद्या घेऊन, काही नारळाच्या सुकलेल्या झावळ्या घेऊन तो तिथे आपली छोटीशी झोपडी बांधतो. कारण वाचायचं तर आहे, कधीतरी आपल्याला कोणीतरी शोधत येईल आणि या आशेवर आणि स्वामींच्या आशेवर हा अजय तिथे 10-15 दिवस काढतो. छोटीशी झोपडी बांधतोय, त्या झोपडीत राहतो. मात्र एक दिवस अजय त्या नारळाच्या झाडावरचे नारळ तोडत असताना जोराचा पाऊस यायला लागतो, जोराच्या विजा कडकडू लागतात आणि त्या विजा कडकडल्याच्या नंतर त्यातली एक वीज त्या अजयने बांधलेल्या झोपडीवरती पडते आणि ती झोपडी जळू लागते. मित्रांनो, इकडे अजय मात्र नाराज होतो. इथे अजय परत आपल्या स्वामींना नतमस्तक होतो, स्वामींना याचना करतो, स्वामी कसं तरी मी या समुद्रातून वाचून इथे आलेलो आहे किनाऱ्यावरती, या प्राण्यांपासून मी माझा बचाव करतोय. या बचाव करण्यासाठी मी छोटीशी झोपडी बांधली हो, ती झोपडी सुद्धा या विजेच्या कडकडाटाने ती वीज त्या झोपडीवर पडली आणि झोपडी जळाली. स्वामी, काय लिहिलंय माझ्या नशिबात, काय लिहिलंय माझ्या नियतीने माझ्यासाठी, तर असं का घडतंय? स्वामी मला वाचवा, स्वामी माझा बचाव करा, असं तो बोलतो आणि तो याचना करत असतो. मित्रांनो, खरं सांगू का, इथे खरंच त्याच्या याचनेला स्वामी धावून येतात. काय होतं, काही तासानेच एक हेलिकॉप्टर तिकडे गिरट्या मारत येतो आणि गिरट्या मारत असलेल्या हेलिकॉप्टरला पाहिल्यावरती अजय खूप आनंदित होतो. अजय धावत धावत समुद्राच्या किनारी जातो, आपल्या अंगावरचा शर्ट काढतो, त्याला लाकडी बांधतो, म्हणजे बांबू बांधतो आणि त्यांना असं दाखवतो की मी इथे आहे. तेवढ्यात बचाव दलाचा आलेला हेलिकॉप्टर जे नेव्हीने पाठवलेलं असतं ते रशी त्याला त्याच्यासाठी खाली सोडतात आणि त्याला वरती खेचून घेतात.
त्याला विचारतात तुझ्यासारखे अजून कोणी इकडे अडकलेले आहेत का? तेव्हा अजय म्हणतो नाही, मी एकटाच अशा अशा घटनेतून वाचलो आणि इथे 10-15 दिवस कंठित केले. आणि तो बचाव दलाचा नेहमीचा आलेला हेलिकॉप्टर आहे, तो त्या अजयला सुखरूप वाचून घेऊन जातो. मित्रांनो, इथे मात्र काय घडतं माहितीये का? त्या हेलिकॉप्टरवाल्याला जेव्हा अजय विचारतो त्या बचाव दलाला की 15 दिवस झाले मी इथे आहे, 15 दिवसापासून मी बचाव दलाची वाट पाहत होतो, मात्र वाट पाहत असताना 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, आता मी निराश झालो होतो, आता कोणीच मला वाचवायला येणार नाही याची मला खात्री होती, मात्र तुम्ही अचानक कसे काय आलात? त्यावेळेस ते बचाव दलातला एक ऑफिसर म्हणतो, रोज हेलिकॉप्टर घेऊन आम्ही आसपास फिरत असतो, परंतु लांब आम्हाला खूप लांब अशी आग दिसली, म्हणजे म्हणजे कोणीतरी व्यक्ती इथे जीवित आहे याची आम्हाला खात्री पटली आणि त्या आगीमुळे आम्हाला सिग्नल मिळाला आणि आम्ही इथपर्यंत आलो आणि तुम्ही इथे आम्हाला दिसला. त्यावेळेस अजय मात्र आपल्या स्वामींना नतमस्तक होतो. स्वामी, वीज पडली आणि ती झोपडी जळाली म्हणून मी दैवाला दोष दिला, परंतु जे झालं ते चांगल्यासाठीच झाली. जर ती वीज पडली नसती, ती झोपडी जळाली नसती आणि ती आग लागली नसती, तर गिरट्या घालत असणाऱ्या बचाव दलाला ती आग दिसली नसती आणि ते लोक माझ्यापर्यंत इथे पोहोचले नसते. त्याच्यामुळे ते स्वामींना नतमस्तक होतं. स्वामी, मला माफ करा, माझ्यावर ओढवलेले संकटांना मी अगदी घाबरून गेलो होतो आणि माझ्याच आयुष्यात अशी सतत संकट का येतात असं मी स्वतःला दोष देत होतो, मी दैवाला दोष देत होतो. परंतु स्वामी, त्या झोपडी जळण्यामागे, वीज त्या झोपडीवर पडण्यामागे काहीतरी दैवी संकेत होते, ते आता मला कळले आणि मी माफी मागतो स्वामी. खरंच या माध्यमातून तुम्हीच माझ्या हाकेला धावून आलात असं तो स्वामींना नतमस्तक होतो. आणि मित्रांनो, खरंच इकडे काय झालं, स्वामी त्याच्या हाकेला धावून गेले होते. मित्रांनो, तुमच्या, माझ्या, आपल्या असंख्य मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात अशाच घटना घडतात. त्या घटनेतून काही दिवसासाठी, काही महिन्यांसाठी आपल्या बाबतीत काहीतरी वाईट घडतं. खरं आपण दैवाला दोष देतो, आपण आपले दैवी गुरूंना दोष देतो, परंतु त्या वाईट घडण्यामागे सुद्धा पुढे काहीतरी चांगलं लिहून ठेवलेलं असतं. ही गोष्ट आपल्याला ऐकून कळलंच असेल. तर मित्रांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल. आपण पाहिलं की त्या अजय नावाच्या प्रवाशावर कसे कसे संकट आले आणि त्या संकटांना स्वामींनी कसं तारलं, त्या संकटातून त्या अजयला कसं तारलं आणि अजयला सुखरूप आपल्या घरात पोचवायला आले मिलिटरीचे, नेव्हीचे आपले ऑफिसर. परंतु त्यांना तिथपर्यंत संकेत देण्याचं काम कोणी केलं? निसर्गाने. आणि निसर्ग कोण चालवतो? तर आपला देव, आपले दैवी गुरु. तर अशक्य शक्य करतील स्वामी, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल. तर आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या हितचिंतकांना ही गोष्ट आपण नक्कीच फॉरवर्ड कराल, कारण असंच आपल्या बाबतीतही होतं.